मितवा. फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या. मितवा. तू माझी, मी तुझा. वेड्या मना सांग ना खुणावती का खुणा माझे मना आले हसू प्रेमात फसणे नाही रे. वेड्या मना सांग ना भावे खोळे. We still can't believe कि प्राची तू शादी कर रही है. अभी भी भरोसा नहीं हो रहा हम लोगों को, but we are here for you only. एंड एक्चुअली ऐसे लग रहा है कि मतलब इफ़ वी गो बैक टू 11 years पहले जब हम जस्ट 10th पास हुए थे एंड उस टाइम पे मतलब यू नो कुछ मालूम नहीं था कि कैसे होगा क्या होगा, बट टुडे व्हेन वी सी प्राची तो उसे लगता है कि शी हैज़ ग्रोन सो मच. लाइक अगर स्कूल में किसी को देखे या कॉलेज में किसी को देखे तो कोई एक दिमाग में होता है कि ये लड़की की शादी होगी तो ऐसे दिखेगी, तो प्राची के साथ वो ख्याल तो कभी नहीं आया कि प्राची की शादी ऐसा और वैसा. बट स्टिल हमारा अभी 1-2 महीना सिर्फ प्राची के शादी के लिए सोचना, ड्रीम करना और सोच के खुश होना कि वाह प्राची की फाइनली शादी हो रही है. And that too not in a traditional way. जो जैसा भी प्लान किया था वो वैसे ही एग्जीक्यूट हुआ है. So we all are happy. झुला भावनांचा उंच उंचण्या. शैलेश म्हणजे आम्हाला निर्माणमध्ये भेटला. सगळ्यात पहिला मित्र होता आणि कधी शैलेश म्हणतच नाही. आम्ही कधी ती शैलेश शीला आहे. शीला शैल्या आहे अँड ही इज ऑलवेज द गो टू पर्सन फॉर बोथ ऑफ अस. की काही सॅड वाटलं, काही अपसेट झालं किंवा एनी हॅपी न्यूज, फर्स्ट थिंग वी शेअर इज विथ शीला. सो आता त्याचं लग्न होतं तर आम्हाला असं खूप भारावून आलं आहे. सिरियसली दॅट इज ट्रू. म्हणजे हे टू मच आहे. प्राची पण आम्ही वी नो प्राची थ्रू शैल्या, पण नंतर शी बिकेम बेटर म्हणजे तेवढीच मैत्रीण झाली आमची शैल्या इतकी. आता वी आर लाईक होल बंच ऑफ गँग. लोक म्हणतात काय हैवान आले. आम्ही असं खूप भैताडपणा करतो जेव्हा एकत्र आलो आणि शैला इज द लीड टू डू ऑल द भैताडपणा. बट ही इज innocent face but he is the he is the center of everything. Like he's the charming person every one of us want to be around, and he also, like, we can't, I think our group is incomplete without him for sure, and without Prachi now that they're together. We just hope that our Sheila won't change after marriage. नभावे शहाणे. मी शपथ घेतो की आयुष्यभर प्राचीची अखंड न संपणारी बडबड ऐकू. मी शपथ घेते की आयुष्यभर बडबड करत राहील. मी शपथ घेतो की प्राचीचे सगळे नखरे सहन. मी शपथ घेते की प्रत्येक वेळी नवीन नखरे करेन. मी वचन देतो की वेळोवेळी तुला शॉपिंगला घेऊन जाईल, पण पैसे मात्र तू दे. मी वचन देते की नेहमी शॉपिंगला जाताना पर्स घरी विसरून जाईल. एटीएम कार्ड. माझी आणि शैलेशची ओळख निर्माणमध्ये झाली तेव्हा मला हा एकदम बोरिंग, म्हणजे एकदम नुसतं उछलकूद करणारा व्यक्ती वाटायचा. नुसतं इकडे तिकडे उड्या मारायचा, पोरींसोबत बडबड करायचा, आणि मला असं कधी वाटलं नव्हतं की माझं लग्न या पोरासोबत होईल. आणि तेव्हापासूनच आम्ही खूप चांगले मित्र आहोत. कोणी कोणाला प्रपोज केला अशातला पण भाग नाही. आकाश खरंच मध्यस्थी होता. त्याने जरी कबूल केलं नाही, आणि लग्नानंतर ही आमची मैत्री अशीच राहावी अशी माझी इच्छा आहे.
हा निर्माणच्या कॅम्पला सगळ्यात पहिले भेटलो. पोरगी दिसायला चांगली आहे तर तेव्हाच वाटलं की यार ही पोरगी काहीतरी चांगली आहे, काहीतरी जमवायला लागते. पण मग जेवढी दिसायला चांगली आहे तेवढी बडबडबी करते. तर मग असं तिला काहीतरी सांगत होतो आणि तिने मध्येच काहीतरी विषय बदलून टाकला. तर मग असं झालं की नको यार, ही खूप बडबडी पोरगी आहे, ही काय नको आपल्याला. पण 2 वर्ष मग मैत्री राहिली चांगल्याने, आम्ही बोलत राहिलो मधून मधून. ती काल आणलेला होती जेव्हा पण नेटवर्कमध्ये यायची तर फोन करायची. आणि मग 2 वर्षांनी मग एका पॉईंटला असं झालं की आता एवढी चांगली मैत्री आहे तर मग मीच विचार केला की आपण हिला पटवू, लिटरली असाच विचार केला. आणि पटवला मेसेजेस टाकून टाकून. मग मी व्हॉट्सअपवरती खूप सारे फ्लर्टिंगचे मेसेज केले, खूप बोललो. आकाशने म्हटलं की तुम्ही दोघं विचार करा एकमेकांचा, आणि मग शैलेनी एकदम सिरियसली विचार केला. सॉरी, शैलेशनी एकदम सिरियसली विचार केला. आणि मग सुरू झाले याचे मेसेजेस. मग माझी एक मैत्रीण होती, तिला मी सुचवायची की तू इथचा विचार कर, आणि हा म्हणायचा नाही मी तुझा फोटो घरी दाखवतो. आणि याच्याकडे टार्गेट होतं की डिसेंबरपर्यंत पोरगी शोधायची आहे. आणि अशा प्रकारे मग शेवटी मी विचार केला काय बँगलोरमध्ये परत कसरत करायची, पोरगा शोधायचा आहे, चांगला मुलगा हो म्हणून देते. म्हणजे खूप सारे मी एकदा ठरवलं की आता हिला पटवूनच टाकू. मी एकदा विचार केला की जमते का, घरी जमेल का, चांगलं जमेल का. शिकत पण होती, काम पण करत होती, तर म्हटलं की यस आपण हिच्यासोबत राहू शकतो आयुष्यभर. खूप सारे मेसेज केले, 3-4 महिने कंटिन्यू खूप जास्त बोललो, फोनवरती बोललो, व्हॉट्सअपवरती बोललो. आणि मग त्या दिवसानंतर एकदा भेटून ठरवलं की ठीक आहे आता आपण लग्नाचा विचार करू. मग घरी सांगितलं, घरी थोडीफार रडपड झाली, पण मग ते इव्हेंच्युअली तयार झाले दोघांच्याही घरचे. आणि दॅट्स हाऊ नाऊ वी आर मॅरीड. पण मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासाठी माझं काम होतं, आणि शैलेश पण सेम फील्डमध्ये काम करत होतो. तर मला हे माहिती होतं की मला तसा मुलगा भेटणार नाही. त्याच्यामुळे मी पण सिरियस थॉट दिला. आणि मेन म्हणजे मला याचे मूल्य खूप आवडतात. तो नेहमी स्टँड घेतो, कुठली गोष्ट असो व्हॅल्यूजला नेहमी स्टिक राहतो. आणि तेव्हा मी डिसाईड केलं की बस दॅट्स इट, करायचे. आता सिरियस शब्द आहे. हा, मी वचन देतो मी वचन देते की यापुढील आयुष्यासाठी की यापुढील आयुष्यासाठी जोडीदार म्हणून तुझ्या सोबत राहील व आयुष्यातील सुख दुःखाच्या चांगल्या वाईट प्रसंगी नेहमीच तुझी साथ देईल. मी तुझा आदर करेल, तुझ्यावर विश्वास ठेवेल व नेहमी प्रामाणिक राहील. तुझ्या आत्मसन्मानाला कधीही ठेच पोचणार नाही याची काळजी घे. आम्ही शपथ घेतो की आमची स्वप्न एकत्र पूर्ण करण्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांच्या कुटुंबाला सांभाळू व पुढील आयुष्य आनंदाने, समाधानाने व एकमेकांच्या सोबतीने घालू. आज इबादत, आज इबादत रूबरू हो गए. जो मांगी थी, जो मांगी थी उस त्याचं वाटलं थोडं म्हणजे मन मोकळं पण आहे, आणि तो मनाला जे पटल तेच करणारा मुलगा आहे. जिद्दी पण आहे, आणि म्हणजे तो अपयशी आहे त्याला माहित नाही. ज्या परीक्षेला बसवलं तो पास झाल्याशिवाय राहिलाच नाही. खूप समजदार, सगळ्याला समजून घेतो, हां, समजून घेणार आहे. माहित नाही लहानाची मोठी कशी झाली, कळलंच नाही कधी. लहानपणी तू पूर्ण पोरासारखी होती, आता इतकी सुंदर मुलगी कशी झाली लक्षातच नाही आलं. प्राची आणि शैलेशबद्दल सांगायचं झालं ते म्हणजे जालिम मिक्सचर आहे. दोघंही स्वच्छंदी आहेत, त्यामुळे एक वेगळेच रसायन तयार होईल म्हणजे ते बघायला मिळेलच. आता जे प्राचीशी तुम्ही बोलल्यानंतर ती जितकी स्वच्छंदी आहे, जितकी बबली मुलगी आहे, त्यावरून तुम्हाला वाटणार नाही की ही मुलगी असंही जाऊन असं काम करेल. छत्तीसगडला एका एकदम इंटेरियर भागामध्ये जिथं मोबाईलला रेंज नव्हती, त्या आठवड्यातनं एकदा फोन करायची. कुठंतरी एक गावाच्या बाहेर झाडाखाली कधी फोन करायची की कसं वाटतंय, काय वाटतंय. सो इट वॉज इनक्रेडिबल.
आणि प्राचीचं हे पण एक गोष्ट भारी आहे की ती जे काय असेल ते तोंडावर बोलते. म्हणजे जे काय तिला मनात वाटतं ते नंतर कुणाला तरी सांगणं असं काय नसतं. जे आहे ते तोंडावर सांगून मोकळे होऊन जाते ते खूपच भारी आहे. हाय प्राची, हमारी टॉम बॉय जब भी ऐसे कॉलेज में आती थी पूरा ऐसे उछल कूद करते हुए पूरा टॉम बॉय जैसे. अब वो टॉम बॉय एकदम एलिगेंट साड़ी में रहेगी, घर के काम करेगी, खाना बनाएगी. मैं इमेजिन ही नहीं कर सकती कैसे. और शैलेश को मेरे को बस यही बोलना है कि प्राची को एकदम बिल्कुल नहीं रुलाना. उसकी हमने उसको बहुत प्यार से रखा है. अगर उसके आँख में एक भी आंसू आया ना तो कुछ नहीं होता, बोल देना चलता है. और रुलाई भी तो भी चलता है. कॉंग्रॅच्युलेशन्स प्राची. आणि मला वाटलं नव्हतं की तू लग्न पण करशील, एवढ्या लवकर करशील असं मला वाटलं नव्हतं. पण ठीक आहे, इट्स ओके. ॲक्सिडेंट डू हॅपन्स. हाय प्राची एंड शैलेश, कॉन्ग्रेचुलेशन. विश यू अ वेरी हैप्पी मैरिड लाइफ. हर एक फेज मैंने देखा है बेसिकली. रोना, हंसना, खेलना, पढ़ाई हमने सब साथ में की है. उसके बाद ये गायब हो गई थी अपने काम के लिए. मैंने आई गेस 1.5 साल 2 साल उसको नहीं देखा. टच बहुत कम हो गया था. बट नाउ शी इज़ हियर गेटिंग मैरिड ऑल ऑफ अ सडन. जब मुझे पता चला था एक्चुअली इट वॉज अ सरप्राइज फॉर मी. सुन के मैं रो दी थी क्योंकि इट वॉज अ शॉक फॉर मी, क्योंकि बिल्कुल अनएक्सपेक्टेड था. बच्ची सी है, मतलब एकदम झल्ली सी. बट हो गई इसकी शादी. आई एम सो हैप्पी एंड ग्लैड. And I know they'll be great together forever. I just wish them a very happy married life and also their careers, and I wish they be together forever. उनके फिलहाल लॉन्ग डिस्टेंस पे जॉब चल रहा है. वो जल्दी से जल्दी साथ में जॉब करने लगे एंड साथ रहने लगे. ओके, बस ऑल द बेस्ट.